हे हाय, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर दिवसाची सुरुवात अशी की सकाळी सगळा नाश्ता वगैरे झाला आणि जेवण पण बनवून झालं आणि नंतर मी आवरायला घेतलं. मग म्हटलं चला आता व्हिडिओ शूट करूया. आणि 2 दिवस मी तर काही व्हिडिओ शूट केलाच नव्हता आणि मोठे व्लॉग तर माझ्या चॅनलवरती आहेच नाही. तर आजचाच हा म्हणजे मी सुरुवात केली म्हणजे मोठे व्हिडिओ बनवायसाठी. आणि इथे मी बघा असं म्हणजे गॅस वगैरे साफ करते. तर सुरुवात म्हटलं इथूनच करूया. कुठे कुठे म्हणजे कुठून सुरुवात करायची, काय करायची असं माझ्या डोक्यात चाललेलं. आणि नंतर म्हटलं चला असू द्या, इथूनच करूया. आणि नंतर मी सुरुवात केली. तर सगळं काही मी क्लीन करून घेतलं, गॅस वगैरे. आणि हे छोटीशी बॉटल आहे पाण्याची आणि ती श्रीला म्हणजे भेटली होती. तर ते घरी घेऊन आले. म्हणजे पाणी पिण्याचीच आहे ती बॉटल. तर मग ती त्यांनी बाहेरच नाही ठेवली, तर घरी घेऊन आले. मग मी म्हटलं त्यांना चांगला यूज होईल आणि मी त्याच्यामध्ये मनी प्लांट वगैरे लावलेला आहे. त्याच्या आधी पण मी एक छान मनी प्लांट लावलं होतं, पण आय डोंट नो का बरं, पण ते ग्रो झालंच नाही. आता हे दुसरं लावलेलं आहे मी आणि बघू आता हे कसं ग्रो होईल. तरी पण याला थोडे थोडे मूळ आलेले आहेत आणि ते मी असे वरती फोल्ड करून घेते आणि नंतर ते पाण्यामध्ये टाकते आणि मी पाणी वगैरे चेंज करत असते. बघू आता काय होते तर. आणि हे जे आहे ते आपण छोट्या मुलांना ते म्हणजे बदाम वगैरे घासून देतो ना, तेच आहे ते त्याच्यावरती. आता ते काही यूजमध्ये येत नाही कारण शौर्य तर मोठा झाला आहे. तर मी त्याच्यावरतीच ना ते हे ठेवते आणि वरती म्हणजे गॅस काउंटरवरती काही खूप पसारा नसतो. पसारा होतो तो म्हणजे फक्त जेवण बनवतानाच होतो माझ्या हातनं. आणि जे टाईल्स आहे ना त्याच्यावरती पण थोडंसं म्हणजे डस्ट हे झालेलं आहे, तो मला घासून घ्यायचा आहे. बघू आता कधी होते तर. म्हणजे वेळ भेटला तसं मी करणार आणि करणार तेव्हा व्हिडिओ तर टाकणारच. आणि नंतर माझं सगळं आवरून झालं आणि बघू म्हटलं आता काय नेक्स्ट करायचं ते. नंतर दिवसभर काही मी व्हिडिओ शूट केलाच नाही कारण थोडे दमले होते आणि थोडं बाहेर शौर्यला घेऊन गेले आणि ते काही मी शूट केलंच नाही. आणि नंतर सगळं गॅस वगैरे आवरला आणि पुसून घेतला. आणि गॅस आवरायला मला थोडा टाईमच लागतो सगळं घासून पुसून घ्यायला. आणि जरा जरी पाणी गॅसवर राहिलं ना, म्हणजे गॅस काउंटरवर थोडं जरी पाणी राहिलं ना, तर मला ते आवडत नाही. म्हणून मी त्याला सारखं पुसून घेते. आणि इथे शौर्य आला आणि त्याची बडबड चालू होती, मम्मा असं तसं, मम्मा खाली चल. कारण इथून म्हणजे गार्डन व्ह्यू जो आहे ना, तो आमच्या बाल्कनीमधूनच दिसतो आणि त्याला जरा कुणी दिसलं खेळताना तर लगेच माझ्या मागे लागतो. आणि आता हा जो म्हणजे व्हिडिओ आहेत ना जे तुम्हाला दिसत आहे ते संध्याकाळचं आहे, कारण मी दिवसभर काही शूट केलंच नाही आणि डायरेक्ट संध्याकाळी जेवण बनवायला घेतलं तेव्हाच मी शूट करायला पण घेतलं. आणि बघा मला म्हणजे मसाला वगैरे नव्हताच घरामध्ये, म्हणजे सगळा संपलेला. आणि मी ना फ्रीजमध्ये थोडंसं 3-4 दिवसाचं वाटण नाही का करून ठेवते, कारण सकाळी टिफिनला द्यायला ते मला बरं पडतं. आणि हे तुरीच्या शेंगाचे दाणे आहेत, ते मार्केटमधून आणले श्रीने. आणि मी जरा त्यांना थोडंसं फक्त वाफवून घेते आणि नंतर त्याची भाजी बनवायची. आणि सगळं शिजवून वगैरे झालं पण नाही शिजू देत त्याला, साईडला मी ठेवल्यानंतर खूप हाताने दबले पाहिजे मी असं झाकून शिजवून साईडला. आणि एक साईड पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. आणि लसणाच्या पाकळ्या आहेत ना, त्याला मी लसण वगैरे शिलून नाही घेतलेलं आहे, म्हणजे तो साफ नाही केला आहे, फक्त म्हणजे साफ केला आहे बट फक्त एका कपड्याने मी पुसून घेतलेलं आहे. पण त्याचं जे वरचं असतं ना टर्फल, ते वगैरे मी नाही काढलेलं आहे. आणि म्हणजे प्रत्येकदा तर मी काढते पण यावेळेसच नाही काढलेलं आहे. बघू आता कसं काय होतं आहे तर. आणि इकडे मी एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि पॅन तापत ठेवला. थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मग लसूण अद्रक वगैरे टाकून घेणार आणि कांदे टाकणार. मी वाटणामध्ये ना म्हणजे लसूण घालते, परत त्याच्यामध्ये थोडा कांदा, परत तीळ वगैरे असेल तर तीळ घालते किंवा डाळिया असेल तर डाळिया घालते. डाळिया म्हणजे म्हणजे आमच्या विदर्भामध्ये डाळियाच बोलतात. इकडे म्हणजे फुटाणे नसतात का, फुटाणे असतात पण ते थोडे चिवड्यामध्ये वगैरे घालतो आपण तेच. आणि इथे मी 3 कांदे घेतलेले आहे, मे बी 2 कांदे घेतलेले आहे. आणि लसूण आहे. परत खोबरं वगैरे मी साईडला भाजायला ठेवते. नंतर भाजून वगैरे घेतलं की खोबरं पण लावते. आणि खोबरं मी म्हणजे अलग लावत असते, थोडं वेगळं, म्हणजे आधी खोबरं लावून घेते नंतर लसूणची पेस्ट लावून घेत असते. आणि खरंच म्हणजे करून ठेवलं ना जरा बरं पडतं, कारण सकाळी सकाळी डब्याची घाई, परत ते लसूण काढा किंवा आधी लसूण काढून ठेवला तरी पण ते वाटा, तेवढाच वेळ जातो. आणि परत सकाळी 5 वाजता उठून सगळं टिफिन वगैरे करून द्यायचा असतो, म्हणून मी विचार करते की आधीच केलेलं बरं. आणि मध्ये शौर्य मला बोलत होता की मम्मा किशमिश दे किंवा बदाम दे. त्याला आधी बदाम दिले मी आणि नंतर तो बोलला किशमिश. पण हे ना म्हणजे मनुका ज्या आहेत ना त्या थोडंसं मला वाटते की थोडंसं म्हणजे खराब वाटत होत्या मला, कारण खूप दिवस झाले त्याला कोणी खाल्लंच नाही. मग मी त्याला म्हटलं नको खाऊ, साईडलाच ठेवून दे. आणि नंतर बघा इथे मी थोडंसं 2-4 लवंग घेते, एक दालचिनी थोडंसंच टाकलं, एकदम जास्त नाही, एकदम थोडंसंच, कारण फक्त टेस्टसाठी, बाकी काही नाही. जास्त मसाला आम्ही वापरतच नाही घरामध्ये. आम्ही जास्त मसाला म्हणजे खातो बट म्हणजे एवढं नाही की म्हणजे खूप जास्त असं नाही,
फक्त थोडंसंच नावापुरतं असतं ते त्याच्यामध्ये. आणि नंतर खोबरं पण झालं माझं कापून आणि सगळं करून, आणि हे मसाले पण झाले. याला थंड होत ठेवलं आणि थंड झालं त्याच्यानंतर मी थोडंसं रेडी झाले, कारण मला जेवण बनवून मंदिरामध्ये जायचं होतं. शौर्य पण खूप घाई करत होता की मम्मा चल ना गार्डनमध्ये, मंदिरामध्ये चल म्हणून. आणि थोडासा गॅसवरती पसारा आहेत आणि मला माहिती आहे सगळ्यांच्याच घरी होत असतो, तसंच माझं पण झालं आहे. आणि मी जेवण बनवताना सगळं खाली वगैरे ठेवता झालं तिथेच ठेवते. नंतर सगळं भांडी वगैरे घासताना तेवढंच आवरून घेत असते आणि जेवण बनवताना तिच्या तिथं सगळं बनवून घेते. आणि मी मिक्सरमध्ये मसाला लावायला घेतला आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते काय झालं. तर मी लावायला घेतलं आणि खोबरं त्याच्यामध्येच माझं मिक्सरचं जे आहेत ना ते चक्री असते ना आतमधली, ते चक्रीच तुटून गेली. आणि नंतर मी दुसरं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये करायला घेतलं, पण काय म्हणजे त्या दिवशी माझं नशीबच फुटकं होतं. आणि नंतर ते पण भांडं घेतलं. नंतर मी शेजारच्या घरी गेले आणि त्यांच्या घरून, कारण मसाला तर मी भाजून ठेवलेला होता आणि नंतर दुसऱ्या दिवशी तर ठेवू शकले नसते ना, त्याच्यामुळे मग मी दुसऱ्यांच्या घरी गेले, म्हणजे माझी फ्रेंड्सच ती शेजारच्या घरी गेले. आणि शेजारच्या घरून तिला म्हटलं बाई दे गं आता काय करू, ते दोन्ही पण हे झालेत. आणि आले. नंतर मी भाजी बनवायला घेतली आणि तेच तुरीचे जे दाणे असतात ना त्याची भाजी. आणि सगळं इथं मसाला वगैरे वाटून सगळं म्हणजे रेडीच होतं आणि पटापट भाजी वगैरे बनवली आणि पीठ पण मळून होतं. तर एक साईड तवा ठेवला गॅस ऑन करून, तवा तापतोय तोपर्यंत मी इथे सगळं म्हणजे भाजी बनवून घेते आणि नंतर मग चपात्या लाटा घेते, कारण पीठ तर ऑलरेडी मळून होतंच त्याच्यामुळे. आणि ना सगळं म्हणजे भाजी वगैरे करताना ना मूड कसं चांगलं पाहिजे तरच भाजी छान होते. आणि कधी-कधी असं पण नाही, आणि कधी-कधी असं होतं की आपलं मूड जरी नसला तरी पण भाजी कसं काय टाकलं ते पण कळत नाही आणि भाजी एकदम छान बनते. पण मी ना ही भाजी बनवताना खूप म्हणजे मन लावूनच बनवलेली, कारण मी गावी तरी खाऊन आलेच होते, पण श्रीला तरी म्हणजे ते सोळ्याची भाजी नव्हतीच मी कधी बनवली. तर आमच्याकडे ना त्या सोळ्याच्या भाजीला आरण असं म्हटलं जातं, तर मी आरणच ते बनवते. आणि खरंच भाजी एवढी मस्त झालेली ना, खूप मस्त झालेली. श्रीला पण खूप आवडली आणि शौर्याने पण खाल्ली थोडी. आणि श्री म्हणजे माझे मिस्टर, माझे हजबंड, आणि शौर्य म्हणजे माझा मुलगा. शौर्याला आम्ही घरी चिक्कू पण बोलतो आणि शौर्य पण म्हणतो, 2 नावं आहेत त्याचे. कधी चिक्कू तसं जास्त म्हटलं ना तर त्याला घरी चिक्कू करत असतो, बट नाही, मला त्याचं नाव चिक्कू असं नाही ठेवायचं आहे, कारण सगळेजण त्याला चिक्कूच बोलणार. कधी त्याला कोणी चिडवाय पण बघतं की चिक्कू आहे की काय, ते म्हणजे फळांचं नाव ठेवलं की काय असं बोलतं. पण ना तो लहानपणी एवढा क्यूट होता, झाला तेव्हा एवढा क्यूट होता की मला ना त्याला असं बघून असं म्हणजे असं लाळ आला, असं काय म्हणू त्याला, तर असं तोंडामध्ये चिक्कू आला आणि मी एकटी चिक्कू म्हणायची, तर मग सगळेजण त्याला चिक्कू म्हणायला लागले. पण कसं होतं ना, छोटं मुलं असलं तर चिक्कू म्हटलं तर काही नाही, आणि मोठं झाल्यानंतर त्यांना कोणी नाव ठेवलेत ना मग आपल्यालाच ते वाईट वाटतं, किंवा त्याला पण असं वाटतं की मम्मा काय. आता तरी तो तेवढा म्हणजे त्याला नाही समज आहे, पण जसं तो मोठा होईल तेव्हा त्याला कोणी चिडवलं तर तो म्हणालच मला की मम्मा काय नाव ठेवलं आहे माझं, बघ ना सर्वजण मला चिक्कू बोलतात. असं पण होऊ शकते. त्याच्यामुळे मी विचार करते की होईल तोपर्यंत, म्हणजे माझ्याच्याने होईल तसं मला जास्त चिक्कूच येतं तोंडामध्ये, पण मी ट्राय करते की मी त्याला शौर्यच म्हणावं. आणि इथे बघा माझी भाजी होत आहे. आणि म्हणजे नंतर थोडं भाजीमध्ये पाणी सोडायचं, म्हणजे एवढीच ठीक असं नाही ठेवायचं. तुम्ही गरम करून पाणी सोडू शकता किंवा थंड पाणी, पण मी तर थंडच पाणी सोडलेलं, गरम वगैरे केलं नाही. आणि नंतर मी तिकडचा गॅस जो आहे ना चपातीचा तो बंद करून टाकला, कारण मध्ये शौर्य त्रास देतं नंतर. आणि आता मी चपात्या बनवायला घेतल्या आणि इथं ऑन केलेला आहे गॅस, आणि मधला मी जो व्हिडिओ आहे तो म्हणजे कट केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट दिसते ते. आणि इकडे पाणी टाकून आहे ना ते म्हणजे भाजी शिजत आहे. आणि इथे मी चपाती बनवायला घेतली. आणि चपात्या म्हटलं तर मला ना म्हणजे एकदम फार अशी खूप छान अशी चपाती जमत नाही, पण म्हणजे खूप छान नाही, पण मी छानच बनवते. पण एकदम कुणाकुणाच्या असतात ना एकदम मऊ लुसलुशीत किंवा एकदम टप्पुऱ्या फुगणाऱ्या, किंवा एका चपातीवर 2-3 चपाती असं बनवत, तसं नाही जमत. पण मी ट्राय करते की मी आणखी छान बनवावं. आणि पण भाज्या तरी मी खूप छान बनवत असते, म्हणजे मला पण वाटतं आणि श्रीला पण वाटतं की मी भाज्या जे आहे ते छान बनवते. आणि श्री खूप ॲडजस्ट करून घेतात तसं पण. आणि भाजी खूप छान झालेली, म्हणजे स्मेलच खूप छान, सुगंध एकदम मस्त येत होता. आणि इथे मी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आले. शौर्याला एकदम म्हणजे ते वगैरे दिलं कापूरचं ते, आणि दिवा लावलेला होता, सॉरी दिवाचं ते दिलं मी त्याला. आणि नंतर प्रसाद बघते तर काय शौर्यसाठीच तिथे एक म्हणजे पेढा होता, आणि त्याच्या नशिबामध्ये होता एकच पेढा उरलेला आणि मी त्याला दिला. त्याने तो पण खूप हॅप्पी झाला.
पेढा बघून. आणि त्याला ना मंदिरामधला प्रसाद खायला खूप आवडतं. नंतर आम्ही हे सगळं करून जेव्हा बाहेर बसलो ना, तेव्हा त्याने तो येऊन 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 तिथे सगळा प्रसाद खात होता. आणि तसं पण पूजा वगैरे सगळं झालं होतं आणि सगळे लोक खाऊन तर गेलेच होते. आणि तर म्हटलं असू दे, आता काय छोटं बाळ आहे. आणि नंतर मग तिथे बाकावरती आम्ही बसलो आणि एकदम शौर्यने प्रसाद जे आहे ना तो एन्जॉय केला खूप. नंतर मग मी घरी आले आणि घरी येऊन नंतर श्री पण आले होते ऑफिसवरून. नंतर जेवायला घेतलं, मस्त कांदा थोडासा घेतला कापून, नंतर ती भाजी आणि चपाती, एकदम मस्त जेवण झालं. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.